हॅलो एव्हरीवन, दिस इज माय फर्स्ट व्लॉग विथ माय डॉटर. आहे की मी माझ्या बाळाची मसाज कशी करते. मी आहे कोमल आणि ही माझी मुलगी आराध्या. सगळ्यात पहिल्यांदा मी पायाची मसाज करायला सुरुवात करणार आहे. तर मी बेबीसाठी हिमालयाचं मसाज ऑइल वापरते. सगळ्यात आधी तळपायाला तेल लावून मालिश करायची. मसाज केल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. नंतर बाळाच्या पायाची मसाज करायची. मसाज हा नेहमी खालून वरती करत जायचा आहे. हा मसाज मी ट्विस्टिंग पद्धतीने करत आहे. जेव्हा तुम्ही बाळाच्या पायाची मसाज करता, जे काही बाळाचे मसल्स आहेत त्यांना एक प्रॉपर टोन मिळतो आणि बाळ हा रिलॅक्स फील करतो. जे काही बाळाचे माइलस्टोन आहेत ते बाळ लवकर अचीव करायला मदत करते, कारण बाळाच्या पायामध्ये स्ट्रेंथसुद्धा बिल्ट होते. या दरम्यान बाळाला सेन्सरी अवेअरनेस वाढण्यास मदत मिळते. यानंतर आपल्याला बाळाच्या हाताची मसाज करायची आहे. ज्या पद्धतीने आपण पायाची मसाज खालून वरतीपर्यंत केलेली आहे, तशीच हाताचीही मसाज आपल्याला खालून वरपर्यंत करायची आहे आणि ट्विस्टिंग पद्धतीने बाळाच्या दोन्ही हाताचा मसाज करायचा आहे. त्यानंतर बाळाच्या तळहाताचा सुद्धा मसाज करायचा आहे. बाळाचे जे तळ हात आहेत, बाळाचा स्ट्रेस रिड्यूस करण्यासाठी हा मसाज फायदेशीर ठरतो. जर बाळ सतत रडत असेल, चिडचिड करत असेल, तर हा हाताचा मसाज बाळासाठी फायदेशीर ठरतो. अशाच प्रकारे आपल्याला बाळाच्या दुसऱ्या हातालाही मसाज करायचा आहे. बाळाची मसाज केल्याने आई आणि बाळाचं नातं एकदम घट्ट होतं. बाळाची मसाज करताना बाळाशी आपण गप्पा मारू शकतो. बाळाला गप्पा मारत मारत आपण छान मसाज करू शकतो. त्यामुळे बाळ आपलं मसाज एन्जॉय करतं. बाळाच्या दोन्ही हाताची मसाज झाल्यानंतर आपण बाळाच्या आता पोटाची मसाज करू. बाळाची पोटाची मसाज करताना सगळ्यात पहिल्यांदा आपण छातीची मसाज करू, जेणेकरून छातीत जरी कफ, सर्दी असेल तर ती कफ, सर्दी कमी होण्यास मदत होते. तर आता पोटाचा मसाज करताना आपल्याला हार्ट शेपचा मसाज करायचा आहे. बाळाच्या पोटाचा मसाज केल्याने बाळाचा गॅस कमी होण्यास मदत होते. त्यानंतर बाळाच्या पोटाला सर्क्युलर मोशनमध्ये मालिश करायची आहे. या मसाजमुळे बाळाला पोट दुखत असेल, बाळाच्या पोटात गॅस झाला असेल तर तो कमी होण्यास मदत होते. तर आता आपल्याला बाळाच्या फेसचा मसाज करायचा आहे. तर फेसचा मसाज करताना सर्वात आधी बाळाच्या गालाला हळूवारपणे मालिश करायची आहे. त्यानंतर बाळाच्या फोरहेडची मसाज करायची आहे. बाळाच्या फोरहेडची मसाज केल्याने बाळ शांत होते, बाळाचे टेन्शन कमी होते आणि बाळाच्या चेहऱ्यावरील छोटी छोटी लव नाहीशी होण्यास मदत होते. तसेच बाळाच्या डोळ्याखालीही मसाज करावी. तर बाळाच्या वरच्या हिरड्यावरती आणि बाळाच्या खालच्या हनुवटीवरती आपल्याला मसाज करायचा आहे. त्यानंतर आपण बाळाला हळूवारपणे बाळाच्या गालावर मसाज करू. बाळाच्या हनुवटीवर स्माईलच्या पद्धतीने मसाज करून नंतर आपण बाळाच्या कानालाही छान मसाज करून घेऊ. बाळाच्या डोक्यालाही छान तेल लावून मसाज करू. बाळाच्या डोक्याला मसाज केल्याने बाळाला शांत झोप लागते. तर आता डोक्याची मालिश झाल्यानंतर आपण बाळाचा एक्सरसाइज घेऊ. सगळ्यात आधी बाळाच्या पायांचा एक्सरसाइज घेऊ. बाळाच्या पायाच्या एक्सरसाइजमुळे बाळाचा गॅस असेल तर तो गॅस कमी होण्यास मदत होते. त्यानंतर आपण बाळाच्या हाताचे एक्सरसाइज करून घेऊ. ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये एक्सरसाइज दाखवत आहे त्याप्रमाणे आपण एक्सरसाइज करून घेऊ. तसेच बाळाची एक्सरसाइज किंवा मसाज करताना बाळाला एकदम हळूवारपणे प्रेमाने मसाज करणे गरजेचे आहे. कारण आपण एक्सरसाइज किंवा मसाज करतो त्यावेळेस बाळही आनंदी राहिलं पाहिजे, बाळानेही एन्जॉय केलं पाहिजे. यामुळे आई आणि बाळामधील भावनिक नाते अधिक घट्ट होते, बाळाला आराम मिळतो, बाळाच्या स्नायूंना बळकटी मिळते, रक्ताभिसरण सुधारते. तसेच बाळाला मसाज किंवा एक्सरसाइज करताना सौम्य हाताचा वापर करावा. तुमचं बाळ जर छोटं असेल तर स्टार्टिंगला तुम्ही फक्त 2 ते 4 वेळा एक्सरसाइज करावा. माझं बाळ आता 6 महिन्याचं आहे, त्यामुळे मी प्रत्येक एक्सरसाइज हा 10 वेळा करते. आणि बाळाचा मसाज हा आनंदायी वातावरणात करावा आणि बाळाला मालिश करताना जबरदस्ती करू नये. बाळ जर रडत असेल तर थोडा वेळ थांबून मसाज करावा. माझं बाळ तर एक्सरसाइज आणि मसाज दोन्ही खूप एन्जॉय करतं. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. अशी बाळाची एक्सरसाइज केल्याने बाळाचे हाडे मजबूत होतात, बाळाला शांत झोप लागते.
बाळ आनंदी आणि निरोगी राहतो. त्यानंतर आपण करणार आहोत बाळाच्या पाठीचा मसाज. सगळ्यात आधी बाळाच्या पाठीला तेल लावून वरून खाली स्ट्रोक द्यायचे आहेत. तर अशा प्रकारे हलक्या हाताने आपल्याला बाळाच्या पाठीचा मसाज वरून ते खालीपर्यंत करायचा आहे. तर बाळाने लवकर अंग धरावं, बाळाचे माइलस्टोन लवकर अचीव करावे यासाठी पाठीचा मसाज करणे खूप गरजेचे आहे. तसेच क्रॉस हात करत आपल्याला बाळाच्या पाठीचा मसाज देखील करायचा आहे. त्यानंतर बाळाच्या पिंडरीचा देखील आपल्याला मसाज करायचा आहे. आता आपल्या बाळाचा मसाज झाल्यानंतर बाळाला अर्ध्या तासाने आंघोळ घालायची. आंघोळ झाल्यानंतर बाळ अर्धा ते पाऊण तास आराम करतो. तर हा माझा पहिला व्हिडिओ आहे. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला सपोर्ट करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तसेच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.